गुड मॉर्निंग. काल आपण इलिमिनेशन रिॲक्शन ही बघितली होती फॉर द प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किन्समध्ये. ओके, प्रिपरेशन्स मेथड्समध्ये अल्किन्समध्ये आपण पहिल्या जी रिॲक्शन्स बघितली होती त्याला इलिमिनेशन रिॲक्शन, ज्याला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन किंवा अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असे बघितलेली होती. आता आपण पुढची जी बघायची आहे ज्याला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, पुढची जी आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, ही आपल्याला रिॲक्शन बघायची आहे. आता डिहायड्रेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ वॉटर, हे लक्षात ठेवा. रिमूव्हल ऑफ H2O फ्रॉम मॉलिक्यूल. आता हे जे डिहायड्रेशन आहे, हे डिहायड्रेशन टेक्स प्लेस इन लिक्विड फेज as well as व्हेपर फेज. म्हणजेच लिक्विड फेज डिहायड्रेशन अँड व्हेपर फेज डिहायड्रेशन असं दोन्हीही होतं. लिक्विड फेजला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला जातो आणि व्हेपर फेजला Al2O3 दॅट इज ॲल्युमिना हा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं. आणि इलिमिनेशन्स होत असताना परत जसं आपण इलिमिनेशन्स बघितलेलं आहे, ओके, द इलिमिनेटेड ऑर रिमूव्ड द वॉटर मॉलिक्यूल. आता आपल्याला अल्कोहोल हे आता डिहायड्रेशन टेक्स प्लेस इन अ लिक्विड फेज ॲज वेल ॲज अ व्हेपर फेज. कुणाचं डिहायड्रेशन होतं तर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल हे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल असे त्याचे 3 प्रकार आहेत. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोलचे, एवढं लक्षात ठेवा. मग हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचे 3 प्रकार तुमच्या जर लक्षात आले तर आपल्याला पुढचा पार्ट घ्यायला सोपं जाईल, एवढं लक्षात घ्या. आता पुढचा आपण ज्या वेळेला रिॲक्शन्स बघतो तर त्यामध्ये पहिला आपल्याला इथाईल अल्कोहोल हा पहिल्याचा प्रायमरी अल्कोहोल हा जो आहे प्रायमरी अल्कोहोल हा आपण घेणार आहोत. हा CH, हा H, हा H, ओके, हा H, हा H आणि हा OH, त्याला आपण इथाईल अल्कोहोल म्हणतो. आणि तो नॉर्मली लिहिला जातो असा CH3 CH2OH न. ओके, हे लक्षात ठेवा, तो इथं लिहिलेला आहे आपण. आता ह्या इथाईल अल्कोहोलला 90% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे घ्यायचं. किती? 90% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचं आणि 443 to 453 केल्व्हिन एवढं टेम्परेचर घ्यायचं. तर काय होतं, ह्यातला H आणि हा OH H2O म्हणून रिमूव्ह होतो आणि तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O होतं. आता ह्यामध्ये बघा विदिन द मॉलिक्यूल आपल्याला रिप्लेसमेंट झालेली आहे. आता सेकंडरी अल्कोहोल हा जर तुम्ही घेतला तर ह्यामध्ये लक्षात घ्या, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH2OH. आपल्याला हा N प्रोपाइल अल्कोहोल येतो. काय येतो? N प्रोपाइल अल्कोहोल. ओके, आता ह्या N प्रोपाइल अल्कोहोल्स मध्ये जर तुम्ही घेतला, असं घेतला CH3, हा CH, हा इथं H आणि हा H, हा H आणि हा OH असा घेतला N प्रोपाइल अल्कोहोल, तर इथं 90% च्या ऐवजी 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करायचं. फक्त लक्षात ठेवा जो टेम्परेचर आहे हा 373 केल्व्हिन एवढा आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. 373 केल्व्हिन एवढं
टेम्परेचर येतं आणि इथं काय होतं, हा H2O बाहेर पडतो आणि तुम्हाला CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O हा तुम्हाला इथीन तयार होतो आणि हा तुम्हाला प्रोपीन तयार होतो. परंतु सेकंडरी अल्कोहोल्स मध्ये ज्या वेळेला हा सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल ब्युटाइल अल्कोहोल आहे, ओके, इथं एक हा अल्फा आणि हा बीटा आणि हा बीटा फक्त इथं सेम आहे. मग जर बघा सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला देर इज 2 ऑप्शन और चान्सेस टू इलिमिनेट बीटा हायड्रोजन. आता बघा हा तुमचा अल्फा आहे, हा तुमचा बीटा आहे, हा तुमचा अल्फा आहे, हा तुमचा बीटा आहे. बीटाचा हायड्रोजन म्हणजेच डिहायड्रेशन इज नथिंग बट इलिमिनेशन रिएक्शन, बीटा इलिमिनेशनच आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला सेट झेप रूल अप्लाय होतो, सेट झेप रूल अप्लाय होतो. तो सेट झेप रूल आपण इलिमिनेशन रिएक्शन्स मध्ये शिकलेलो आहे आणि तो तुम्हाला काय सांगतो तर CH2 डबल बॉन्ड CH, CH2 CH3 म्हणजेच हा ब्यूट 1ENE किंवा ब्यूट 2ENE आपल्याला बघायला मिळतं. ब्यूट 2ENE हा बघायला मिळतो. हा मेजर प्रॉडक्ट, हा मायनर प्रॉडक्ट प्लस H2O तयार होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल मध्ये आपल्याला 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येईल. आणि आपल्याला सेकंडरी ब्युटाइल आहे त्यावेळेला सेट झेप रूल काय सांगितलं, सेट झेप रूल इफ देर इज ऑप्शन और अ चान्सेस टू इलिमिनेट अ बीटा हायड्रोजन, if there is a option or a chances to eliminate a beta hydrogen, but that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number of hydrogen. हे आपण इलिमिनेशन रिएक्शन्स मध्ये बघितलेलं होतं. किंवा असं आपण म्हटलेलं होतं पर्टिक्युलरली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल प्रिफर्ड is that alkene which contains a greater number of alkyl group across the double bond. Across the double bond मध्ये आपल्याला greater alkyl group प्रेझेंट असले पाहिजेत, म्हणून ब्यूट 2ENE हा मेजर कॅरेक्टरचा येतो, हे आपण बघितलं. आता तुम्ही इथं टर्शरी अल्कोहोल हे जर आपण घेतलं, टर्शरी अल्कोहोल हे आता मी इथं घेतो, हे तुमचा हा CH3, हा C, इथं CH3, हा CH3 आणि हा OH. आता फक्त ह्याच्यावरती काय करायचं आहे, 20% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 लिहायचं आणि 363 केल्व्हिन हे टेम्परेचर घ्यायचं. मग मी फक्त इथं काय करतो, हा CH2 आणि इथं H असा घेतो आणि हा काढा, ह्याचं नाव येतं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, ओके. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला तयार होतं CH3 CCH3 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O, ज्याला आपण आयसोब्युटिलीन कॅरेक्टर म्हणतो, आयसोब्युटिलीन कॅरेक्टर म्हणतो, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी ह्यामध्ये जे डिहायड्रेशन होतं विदिन द मॉलिक्यूल आहे बघा, म्हणजे इथाइल अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मधून H2O, सेकंडरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मधून H2O, मग जे विदिन द मॉलिक्यूल डिहायड्रेशन होतं ह्यालाच म्हणतात इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन, इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. आणि तुमचा हा 90% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, म्हणजेच लिक्विड आहे, म्हणून लिक्विड फेज इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन हे असं तुम्ही म्हणू शकता. ह्याला लिक्विड फेज इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो
हा सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, मग हा इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन लिक्विड फेज कॅरेक्टर मध्ये येतं, जिथं 90% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 येतं. आता ह्यामध्ये सुद्धा बघा अल्फा आणि बीटा आहे. बीटा मधला हायड्रोजन आणि अल्फाचा फंक्शनल ग्रुप हे दोन्हीही इलिमिनेट होतात, हे लक्षात ठेवा. आता काय करायचं आपल्याला, ही तर रिॲक्शन दिली, इथे टर्शरी ब्युटाईलचं लक्षात ठेवा. हा महत्वाचा कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. हा तर तुम्ही हे एकत्र समजाल, हे वेगळं आहे, ठीक आहे. हे व्यवस्थित टर्शरी ब्युटाईलचं बघा मी एकत्र का लिहिलं, तर आपल्याला तिन्हीचाही कॅरेक्टर्स व्यवस्थित यावा म्हणून हे लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण फक्त मी काय करणार आहे, तर हा जो मधला पार्ट जो आहे हा आपण फक्त काय करायचा, रब करायचा आणि ह्याच्या जागी फक्त लिक्विड फेजच्या जागी आपल्याला व्हेपर फेज ॲल्युमिना घ्यायचा, Al2O3, इथं 623 केल्व्हिन, इथं सेकंडरीला Al2O3 523 केल्व्हिन आणि इथं Al2O3 423 केल्व्हिन. असं तुम्ही घेतला की आपल्याला व्हेपर फेज इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. प्रॉडक्ट रिमेन्स द सेम आहे, इथं सुद्धा इलिमिनेशन कॅरेक्टर होणार आहे, हे डोक्यात ठेवलं की तुम्हाला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल पासून कसं व्हेपर फेज इंट्रामॉलिक्युलर आणि कसं लिक्विड फेज इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन होतं. आता इथं जे मी सेकंडरी ब्युटाईलला सांगितलं, सेट झेप रूल हा अप्लाय व्हायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. सेकंडला सेट झेप रूल जो आपण इलिमिनेशन रिॲक्शन्स मध्ये बघितलेला आहे, तो सेट झेप रूल अप्लाय होतो, हा इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. आणि म्हणून डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये आपल्याला अल्कीन प्रिपेअर होतं आणि ते अल्कीन प्रिपेअर होत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच लिक्विड फेज आणि व्हेपर फेज आणि इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंट्रा म्हणजे विदिन द मॉलिक्यूल, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. डिहायड्रेशन आणि इलिमिनेशन, कारण का ही डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल पुढच्या वर्षी आपल्याला अल्कोहोलच्या रिॲक्शन्स मध्ये बघायला मिळणार आहे. इलिमिनेशन रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ही रिॲक्शन्स आपल्याला पुन्हा बघावी लागणार आहे, हे तुम्हाला ज्या वेळेला कळेल तर त्यावेळेला तो इम्पॉर्टंट कॅरेक्टर असेल, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिपरेशन्स मेथड, ज्याला आपण फ्रॉम व्हिसिनल डायहालाइड. आता व्हिसिन म्हणजे काय, तर व्हिसिन म्हणजेच नेबर कार्बन, ओके, किंवा ऍडजसंट कार्बन. ऍडजसंट कार्बन हे लक्षात ठेवा. ऍडजसंट कार्बन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, ज्याला आपण व्हिसिनल डायहालाइड्स म्हणतो. ऍडजसंट, सॉरी स्पेलिंग मध्ये चुकलेलं आहे, ADJACENT. ऍडजसंट कार्बन म्हणजेच लक्षात घ्या, हा तुमचा, ओके, हा तुमचा इथं BR आणि हा इथं BR असं जर घेतलं तर ह्याला व्हिसिनल डायहॅलाइड म्हणतात. म्हणजेच शेजारच्या कार्बनला व्हिसिनल म्हणतात. आणि जर समजा हा तुमचा असा असेल, एकाच कार्बनला जर दोन असतील तर ह्याला जेमिनल म्हणतात. काय म्हणतात? जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल म्हणजे ट्विन, एकाच कार्बनला दोन हॅलाइड ग्रुप म्हणजे जेमिनल, आणि एकाच पर्टिक्युलरली दोन डिफरंट ऍडजसंट कार्बनला, परंतु असं नाही बरं का, हिथं एक BR आहे आणि हिथं एक BR आहे असा, हे ऍडजसंट होत नाहीत. ऍडजसंट म्हणजे नेबरर कार्बनला जर असेल,
तर तो व्हिसिनल हा व्हिसिनल नाही आहे, हे लक्षात ठेवा. मग व्हिसिनल डायहलाइड ज्या वेळेला असेल, ओके, व्हिसिनल डायहलाइड ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला लक्षात ठेवा ह्या व्हिसिनल डायहलाइडला आपल्याला झेडेन न रिॲक्ट केलं, ओके, इन प्रेझेन्स ऑफ झेडेन. ही जर रिॲक्शन्स आपण कॅरीड आउट केली, ओके, ही रिॲक्शन जर आपण कॅरीड आउट केली व्हिसिनल डायहलाइड पासून, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर येतं तर तेच म्हणजे आपल्याला झेडेन बरोबर हे घेणार आहे. आता इथं अल्कोहोलिक घ्यायचं आहे, अल्कोहोलिक कॅरेक्टर ते म्हणजे C2H5OH हे कॅरेक्टर घ्यायचं आणि मग तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2 असं बघायला मिळतं. झेडेन हा डायव्हॅलेंट आहे म्हणून ZnBr2 हे कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि ह्याचं नाव जे येतं व्हिसिनल डायहलाइड जो घेतलेला आहे ह्याचं नाव आपल्याला इथिलीन, हे इथिलीन डायब्रोमाइड हे बघायला मिळतं. किंवा IUPAC मध्ये 1,2 डायब्रोमो इथेन असं तुमचं नाव येतं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं केव्हा, ज्या वेळेला आपण पर्टिक्युलर व्हिसिनल डायहलाइड पासून पर्टिक्युलरली अल्कीन हे तयार करतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया, इम्पॉर्टंट पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता ऍसिडिक कॅरेक्टरनं बघितलं म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन बघितलं, H2SO4 बरोबर बघितलं, ॲल्युमिना बरोबर बघितलं, व्हिसिनल डायहलाइड बरोबर बघितलं. आता दोन इम्पॉर्टंट ज्या कॅरेक्टर्स आहेत, दोन इम्पॉर्टंट रिॲक्शन ह्या महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. ओके, आणि ह्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट असण्याचं कारण म्हणजेच की ह्याच्यापासून जर तुम्ही बघितलं अल्काइन पासून, ओके, पहिलं जे रिॲक्शन आहे ती प्रिपरेशन्स मेथड फ्रॉम अल्कायन्स, अल्कायन्स पासून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे HC ट्रिपल बॉन्ड CH. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेला कॅटॅलिटिक रिडक्शन करता, ओके, कॅटॅलिटिक रिडक्शन H2 गॅसचं करता, ओके, NiPT PD किंवा रॅनिनिकेल, ओके, हे केलं तर तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होतं. पर फर्दर जातं ते आणि तुम्हाला अल्केन तयार होतं. म्हणजे जर कॅटॅलिटिक रिडक्शन केलं तर अल्कायन पासून अल्केन तयार होतं आणि इन बिटवीन आपल्याला अल्कीन तयार होतं. आणि म्हणून मग अल्कीन जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर काय केलं जातं, हे स्टार मार्क HC ट्रिपल बॉन्ड CH, ओके, ह्याला तुम्ही इथाईन म्हणा किंवा ऍसेटिलीन म्हणा, ह्याच्या बरोबरीनं काय करायचं आहे H2 गॅस घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर आहे PD विथ कार्बन इन क्विनोलिन, ओके. आता हे काय होतं, पर्टिक्युलरली PD विथ कार्बन, ओके, इन क्विनोलिन किंवा और PD विथ BaSO4 इन क्विनोलिन, ओके, ह्याला लिंडलर कॅटॅलिस्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लिंडलर कॅटॅलिस्ट. ह्या सगळ्या ह्याला काय म्हटलं जातं, लिंडलर कॅटॅलिस्ट. आता ह्यामध्ये काय होतं, ओके, पर्टिक्युलरली PD ऍक्टिव्हिटी ऑफ अ कॅटॅलिस्ट PD, okay, is decreased, okay, is decreased due to quinoline, carbon and BaSO4, and that is called as poisoned catalyst म्हटलं जातं. पॉइझनड कॅटॅलिस्ट म्हणजे पॉइझनिंग केलं जातं म्हणजेच डिक्रीज
ऍक्टिव्हिटी केली जाते, हे लक्षात ठेवा. आणि मग हा जो H2 गॅस आहे तो आपल्याला अटॅच होतो कुठं, इथं एक म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2 असं ऍड होतं, हे लक्षात ठेवा. परंतु तुमच्याकडं असं असेल RCH ट्रिपल बॉन्ड CR असं जर कॅरेक्टर असेल अल्काइन्सचं आणि हा H2 गॅस घेतला, ओके, आणि PD विथ C इन क्विनोलिन, ओके, हे घेतलं, हिट आउट केलं, तर काय होतं आपल्याला सिस कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजे सिस अल्कीन, ओके, हा C डबल बॉन्ड C म्हणजे इथं एक R, हा R आणि इथं H ऍड होतं. हे जे दोन H आहेत, एक हिथं आणि एक हिथं होतं, परंतु सिस अल्कीन तयार होतं. म्हणजेच पीडी विथ कार्बन घेतलं, इन क्विनोलिन कॅरेक्टर्स मध्ये घेतलं तर आपल्याला सिस अल्कीन तयार होणार आहे, हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. सिस अल्कीन तयार होतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, किंवा अल्कीन तयार होणं हा सगळ्यात महत्वाचा, त्यालाच आपण लिंडलर कॅटॅलिस्ट म्हणतो, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय आहे, व्हेन अल्काइन आता H2 गॅस ऍड होतो म्हणजेच रिडक्शन मध्ये जातं, म्हणजेच हे तर थोडक्यात फ्रॉम अल्काइन्स हे आपण म्हणू शकतो, ह्याला अल्काइन्सचं कॅटॅलायटिक रिडक्शन आपलं म्हटलं जातं. कॅटॅलिटिक रिडक्शन हे NiPT-PD बरोबर केलं तर तुम्हाला अल्काइन्सचा अल्केन तयार होईल, परंतु आपल्याला इथं अल्कीन तयार करायचं आहे, म्हणून कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी डिक्रीज करायची आहे. त्याच्याकरता क्विनोलिन किंवा BaSO4 हे आपण यूज केलं तर तुम्हाला ती कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि अल्कीन पर्यंत रिॲक्शन होते, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला तुम्ही ह्याच मध्ये लक्षात घ्या, ह्याच मध्ये फक्त PD विथ कार्बन हा फक्त कॅटॅलिस्ट चेंज करायचा, PD विथ कार्बन हा कॅटॅलिस्ट चेंज करायचा आणि फक्त तुम्ही अल्काइन घ्या, RC ट्रिपल बॉन्ड CR हा अल्काइन घेतला, ओके, आणि Na विथ लिक्विड अमोनिया, ओके, Na विथ लिक्विड अमोनिया हा घ्यायचा, Na विथ लिक्विड अमोनिया. हे ज्या वेळेला थोडंसं हिट आउट करता त्यावेळेला काय होतं लक्षात ठेवा, ह्या अमोनियामुळं आपल्याला जो कार्बन, ओके, म्हणजे जो हायड्रोजन ऍड होतो तो आपल्याला अशा तऱ्हेनं अल्काइन देतो, तो ट्रान्स अल्काइन तयार करतो और ट्रान्स अल्कीन तयार करतो. काय करतो, ट्रान्स अल्कीन तयार करतो, हे लक्षात ठेवा. ट्रान्स अल्कीन तयार करतो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. म्हणजेच पीडी विथ कार्बन असेल तर तुम्हाला सिस अल्कीन तयार होतं आणि पर्टिक्युलरली Na विथ लिक्विड अमोनिया असेल तर तुम्हाला पर्टिक्युलरली काय बघायला मिळतं, तर तुम्हाला ट्रान्स अल्कीन बघायला मिळतं. इथं CH3 हा C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3 घेतलं आणि हे जर तुम्ही घेतलं तर काय होतं बघा, हा ट्रिपल बॉन्ड जो आहे तो इथं C डबल बॉन्ड C मांडा, इथं CH3 इथं H येणार आणि पर्टिक्युलरली इथं CH2 CH3 आणि इथं H येतं, म्हणजे ट्रान्स, ओके, 1 2 3 4 5 ट्रान्स पेंट 2ENE असं तयार होईल, हे लक्षात ठेवा. आणि मग ही जी रिॲक्शन आहे अल्काइनचं कन्व्हर्जन ट्रान्स अल्कीन मध्ये होणाऱ्या रिॲक्शनचं नाव येतं, ह्याला रिॲक्शनचं नाव आहे BIRCH बिर्च रिॲक्शन असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. कुठली रिॲक्शन आहे ही, बिर्च रिॲक्शन म्हणून संबोधली जाते. आणि म्हणून दोन प्रकारचे आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. एक कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी PD विथ कार्बन किंवा PD विथ BaSO4 इन क्विनोलिन, ओके, ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक जरी तुम्ही घेतला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर जे येतं तेच म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर
म्हणजे आपल्याला सिस अल्कीन तयार होणार आहे आणि Na विथ लिक्विड अमोनिया, आणि म्हणून या बिर्च रिॲक्शनला हे काय करा तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आता मग ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स आपण ज्या वेळेला बघतो कुणाचे, तर अल्किन्सच्या रिॲक्शन्सची, तर त्या अल्किन्सच्या रिॲक्शन्समध्ये आपण काय काय बघितलंय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पहिलं कॅरेक्टर्स आपण बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजेच पर्टिक्युलरली इलिमिनेशन रिॲक्शन, म्हणजेच ते डिहायड्रेशन असू दे किंवा अल्कोहोलिक KOH बरोबर असू दे, ही पहिली. त्याच्यामध्ये सेटझेप रूल हा महत्त्वाचा कॅरेक्टर. दुसरा जो आपण बघितलं की व्हिसिनल डायहॅलाइड. मग व्हिसिनल म्हणजे काय, जेमिनल म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. ओके, त्याच्यापासून आपल्याला अल्कीन तयार होतं हे पण तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिर्च रिॲक्शन आणि लिंडलर कॅटॅलिस्ट बरोबर रिॲक्शन्स हे आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ज्या आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन ह्या काय आहेत नेमकं आपण बघून घेऊया. तर अल्किन्सची फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये लक्षात घ्या, पहिले जे 3 अल्किन्स आहेत, फर्स्ट 3 अल्किन्स, कुठलं, इथिलीन, प्रोपिलीन अँड अल्फा ब्युटिलीन, दे आर गॅशियस इन नेचर. नेक्स्ट अल्किन्स दे आर लिक्विड अँड हायर मेंबर्स ऑफ अल्किन्स दे आर वॅक्सिस सॉलिड्स आपल्याला बघायला मिळतात, और दे आर सॉलिड्स. पर्टिक्युलर दे आर वॅक्सिस सॉलिड्स मध्येच कॅरेक्टर येतात, हे लक्षात ठेवा. एक्सेप्ट इथिलीन, इथिलीन सोडला तर ऑल अदर अल्किन्स दे आर कलरलेस अँड ओडरलेस गॅस. एक्सेप्ट इथिलीन, all other are a colorless and odorless gas, but ethylene is a colorless, but it is a sickly, स्वीट ओडर आपल्याला बघायला मिळतो. स्वीट ओडर आपल्याला त्याचा आहे. पर अल्किन्स दे आर इनसोल्युबल इन वॉटर, बट दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट और इनसोल्युबल इन वॉटर येतं, हे लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन increases as the molecular weight increases. Similarly, melting point is also increases. But rise जर तुम्ही बघितला तर 20 to 30 डिग्रीचा राईज बघायला मिळतो, डिफरन्स बघायला मिळतो ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस होत असताना. परंतु जिथं तुम्हाला ब्रांचिंग येतं तर ब्रांचिंग आलं की तुम्हाला बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा कमी होतो. अल्किन्स अँड अल्केन्स हॅव्हिंग ब्रांचिंग, तिथं तुम्हाला सांगितलं लोअर बॉइलिंग पॉईंट्स हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. म्हणजेच तुम्हाला पहिले जे मेंबर्स आहेत तर ते सगळे बघितले तर ते गॅशियस कॅरेक्टर्समध्ये आहेत. पुढचे जे मेंबर्स आहेत ते काय आहेत, लिक्विड कॅरेक्टर्समध्ये आहेत, आणि नंतरचे हायर आहेत. मग कलरलेस, ओडरलेस हे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला आपण केमिकल प्रॉपर्टीज हा कॅरेक्टर बघतो, फिजिकल प्रॉपर्टीज आपल्या झाल्या, आता केमिकल प्रॉपर्टीजमध्ये हे लक्षात ठेवा की कार्बन, डबल बॉन्ड कार्बन हा आहे. म्हणजे अल्किनमध्ये C डबल बॉन्ड C हा कॅरेक्टर महत्वाचा येतो, हे लक्षात ठेवा. काय आहे, C डबल बॉन्ड C हा महत्वाचा पार्ट तुम्हाला हायड्रोकार्बन्स मधल्या अल्किन मध्ये येतो. मग त्याची जी केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे, काय आहे, त्याची जी केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे हे इम्पॉर्टंट आहे. कारण इथं C डबल बॉन्ड C पर्टिक्युलरली डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं इट इज ॲडिशन रिॲक्शन इज गोइंग टू टेक्स प्लेस. पाय बॉन्ड हा वीक असल्यामुळं इझिली आपल्याला काय होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि पाय इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. निगेटिव्ह म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे अट्रॅक्ट कोणाला करणार, इलेक्ट्रोफाइल्सलाच करणार. कारण इलेक्ट्रोफाइल्स हा अटॅक करणार कार्बन कार्बन डबल बॉन्डला, हे लक्षात घ्या. म्हणजे जे ॲडिशन रिॲक्शन होणार आहे ते आयदर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन किंवा फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं ती तुम्हाला रिॲक्शन झालेली बघायला मिळेल. परंतु हा पोलर ग्रुप नाही आहे, C डबल बॉन्ड C हा पोलर नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून इथं इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन बघायला मिळेल.
परंतु ज्या वेळेला कार्बोनिल C+O असेल तर तिथं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. मी तुम्हाला हे मेकॅनिझम मध्ये सांगितलेलं आहे, तोच पार्ट इथं परत केमिकल रिॲक्टिव्हिटीज मध्ये सांगतो. ज्या वेळेला अल्किन अंडरगोज केमिकल रिॲक्शन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन हे मोस्ट प्रॉमिनंट रिॲक्शन असणार आहे, हे लक्षात ठेवा. दॅट इज नंबर 1. किंवा दुसरं फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं ती रिॲक्शन जाईल, हे सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण रिॲक्टिव्हिटी आपण बघतो तर ह्या रिॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हॅलोजिनेशन कॅरेक्टर हा महत्वाचा पार्ट हा बघायला मिळतो. सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर्स म्हणजेच हॅलोजिनेशन ऑफ अल्किन हायड्रोकार्बन्सचं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. कारण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, ओके, डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पाय बॉन्ड हा प्रेझेंट आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऍडिशन रिॲक्शन्स बघायला मिळणार आहे. आणि म्हणून इथं 2 प्रकारचे आपल्याला ऍडिशन रिॲक्शन्स बघू शकता तुम्ही. एक ऍडिशन ऑफ हायड्रोजन ज्याला आपण हायड्रोजिनेशन म्हणतो, आणि दुसरं आपल्याला ऍडिशन ऑफ हॅलोजन म्हणजेच हॅलोजिनेशन, ह्या रिॲक्शन सुद्धा तुम्ही बघू शकता. मग पहिली केमिकल रिॲक्शन जी आहे ती आपण पहिली केमिकल रिॲक्शन जी बघायची आहे ज्याला आपण हायड्रोजिनेशन काय म्हणतो, आपण याला हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता ऍडिशन ऑफ हायड्रोजन हे होत असताना तुम्हाला माहिती आहे की अल्केनच्या प्रिपरेशन्स मध्ये सॅबिटर सँडरनेस रिॲक्शन्स बघितलेले आपण. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन, ओके, प्लस H2 गॅस हा बघितलेला आहे. आणि NiPT PD किंवा रॅनिनिकेल हे घेतलेलं आहे आपण. आणि टेम्परेचर तुम्हाला माहितीच आहे 573 केल्व्हिन हे टेम्परेचर आपण घेतलेलं आहे. आणि इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन ऍड होतो म्हणजे CH3 डबल बॉन्ड CH3 म्हणजे इथेन तयार होतं. म्हणजेच हायड्रोजनेशन म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रोजन केलं की तुम्हाला अल्केन तयार होणार आहे. ही आपल्याला बघा, ही रिॲक्शन आपण कुठं बघितलेली आहे, प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये बघितली आहे. इथं काय बघतो आपण, केमिकल रिॲक्शन ऑफ अल्कीन म्हणून बघतो. केमिकल रिॲक्शन ऑफ अल्केन इज नथिंग बट प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ अल्केन, हे डोक्यात ठेवा. म्हणजेच जो डुप्लिकेशन अवॉइड होतं इथं अभ्यास करत असताना, ओके, हे ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तर तो इझी पार्ट आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट येणार आहे तो म्हणजेच पर्टिक्युलरली हॅलोजिनेशन रिॲक्शन. पुढचा येतो हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन म्हणजेच काय, पर्टिक्युलरली रिॲक्शन विथ हॅलो ग्रुप that is addition of Cl2 Br2 I2 and F2 असं आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता ही ज्या वेळेला रिॲक्शन्स आहे ऍडिशन मध्ये रिॲक्टिव्हिटी काय आहे, फ्लोरीन ग्रेटर दॅन क्लोरीन, क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन, ब्रोमीन ग्रेटर दॅन, ही रिॲक्टिव्हिटी पॅटर्न बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ही काय येणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ही अक्रॉस द डबल बॉन्ड कॅरेक्टर बघायला मिळणार आहे. परंतु इथं जो सॉल्व्हंट आहे तो CCl4 हा सॉल्व्हंट इज CCl4 म्हणजेच हे नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. नॉन पोलर सॉल्व्हंट म्हटलं की फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळणार, हे डोक्यात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4 हे जर तुम्ही घेतलं तर लक्षात घ्या इथं एक Cl आणि इथं एक Cl म्हणजे CH2Cl आणि CH2Cl म्हणजे जसं इथिलीन ब्रोमाइड घेतलं तसं हा इथिलीन क्लोराइड म्हणजेच व्हिसिनल डायहलाइड तयार होणार आहे 1,2 किंवा 1,2 डायक्लोरो इथेन तयार होईल ऍडिशन
रिॲक्शन्स प्रमाणे हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही प्रोपीन पण घेऊ शकता. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस Br2 घेऊ शकता. CCl4 घेऊ शकता. इथं हा CH3, इथं CHBr आणि इथं CH2Br. व्हिसिनल बघायला मिळणार आहेत 1 2 3. ओके, 1 2 डायब्रोमो प्रोपेन हे म्हणा, किंवा प्रोपिलीन डायब्रोमाइड किंवा प्रोपिलीन डायक्लोराइड, तसंच प्रोपिलीन डायब्रोमाइड असं तुम्ही त्याचं नाव देऊ शकता. हे लक्षात ठेवा. ओके, इथं इथिलीन डायक्लोराइड लिहावर का, इथिलीन डायक्लोराइड आणि तसंच इथं प्रोपिलीन डायब्रोमाइड हे नाव येईल. म्हणजेच ही तुमची जी रिॲक्शन झाली ती म्हणजेच हॅलोजिनेशनचा पार्ट येतो. हे लक्षात ठेवा. आता ही ज्या वेळेला रिॲक्शन्स तुम्ही बघितलंय, ओके, ही ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स बघितले हॅलोजिनेशन अँड हायड्रोजिनेशन, ह्या दोन्हीही कॅरेक्टर्सच्या रिॲक्शन हा इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. पर्टिक्युलरली ॲडिशन ऑफ अ क्लोरीन, ॲडिशन ऑफ अ ब्रोमीन और ॲडिशन ऑफ अ आयोडीन किंवा फ्लोरीन, सगळ्यांचे ॲडिशन हे ह्याच पद्धतीनं होणार आहे. हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये काही डिफरन्स नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर ॲडिशन झाल्यानंतर आपल्याला पुढचं येतं पर्टिक्युलरली जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. ओके, पुढचा जो पार्ट आहे ज्याला आपण ॲडिशन कोणाचं म्हणतो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. ओके, इथंच तुम्हाला बघायला मिळणार आहे मार्कोनिकॉफ रिॲक्शन, मार्कोनिकॉफ रूल, किंवा दुसऱ्या पद्धतीनं जर तुम्हाला स्पेलिंग जर बघायचं असेल मार्कोनिकॉफ. ओके, हे असं पण लिहिलं जातं मार्कोनिकॉफ रिॲक्शन किंवा मार्कोनिकॉफ रूल. दोन्ही प्रमाणे जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकेल स्पेलिंग्सला. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. मग इथं हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच आपल्याला ॲडिशन कोणाची, HCl, HBr, HI ची ॲडिशन, त्यालाच ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स म्हणतात. मग ज्या वेळेला आपल्याला सिमेट्रिकल अल्कीन आपण घेतो, आता सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे काय, दोन्हीकडेही अल्काइल ग्रुप सेम असला पाहिजे. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. त्याच्या बरोबरीनं तुम्ही HBr ची जर रिॲक्शन केली तर काय होतं, CH3CH2Br इथाइल ब्रोमाइड तयार होतं. इथाइल ब्रोमाइड तयार होतं. परंतु जर आपल्याला अनसिमेट्रिकल अल्कीन असेल, अनसिमेट्रिकल अल्कीन जर असेल तर काय होतं, ही ॲडिशन होत असताना अनसिमेट्रिकल अल्कीनची ॲडिशन होताना CH3CH डबल बॉन्ड CH2 हे लक्षात घ्या. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. ओके, आता दोन प्रकारानं आपल्याला प्रॉडक्ट तयार होतं. एक, जर आपल्याला बघा हा जर हायड्रोजन इथं आला आणि Br इथं आला तर प्रॉडक्ट कसा तयार होईल बघा. तर तुमचा जो प्रॉडक्ट आहे हा CH3CH2CH2Br म्हणजेच 1 ब्रोमो प्रोपेन किंवा N प्रोपाइल ब्रोमाइड तयार होईल. N प्रोपाइल ब्रोमाइड. परंतु जर आता मी इथं निळ्यानं सांगतो, तुम्हाला निळं अक्षर देतो, निळ्या पद्धतीनं हा ब्रोमीन इथं आला आणि हायड्रोजन जर इथं आला तर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो हा येतो CH3, हा CH Br CH3
म्हणजेच 2 ब्रोमोप्रोपेन किंवा ह्यालाच आपण आयसोप्रोपाइल ब्रोमाइड म्हणतो. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड हा मेजर प्रॉडक्ट येतो आणि हा मायनर प्रॉडक्ट येतो. मग हा का मायनर आणि मेजर प्रॉडक्ट येतो तर हिथं आपल्याला पर्टिक्युलरली मार्कोनिकॉफ रूल, कुठला रूल येतो? MR रूल. मार्कोनिकॉफ रूल, M रूल म्हणजेच मार्कोनिकॉफ रूल, M रूल, मार्कोनिकॉफ रूल येतो. आता ह्या मार्कोनिकॉफ रूल मध्ये काय आहे बघा, हा HBr, H प्लस अँड Br मायनस. आता कसं स्टेटमेंट मांडतो बघा. हा, व्हेन अनसिमेट्रिकल अल्कीन रिएक्ट्स विथ unsymmetrical reagent, unsymmetrical alkene reacts with an unsymmetrical reagent. Negative part of a reagent goes to that carbon atom of a double bond which carries less number of hydrogen, and positive part goes to that carbon of a double bond which carries more number of hydrogen. That is called as Markovnikov rule. पुन्हा एकदा सांगतो. When an unsymmetrical reagent or unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, negative part बघा, हा negative part bromine goes to that carbon atom of a double bond which carries less number of hydrogen, and positive part of a reagent goes to that carbon atom of a double bond which carries more number of hydrogen. It is known as Markovnikov rule. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2 घेता, ओके, आणि प्लस HBr घेता, त्यावेळेला M रूल म्हणजे MR रूल, मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे तुम्हाला CH3CH BrCH3 हा मेजर प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजेच 2 ब्रोमोप्रोपेन तयार होतं. हे लक्षात ठेवा. हा मायनर प्रॉडक्ट आहे. इल्ड हा 2 ब्रोमोप्रोपेनचा जास्त असतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग मार्कोनिकॉफ रूल पुन्हा काय सांगतो तर सांगतो तुम्हाला, मार्कोनिकॉफ रूल इज नथिंग बट when unsymmetrical alkene reacts with an unsymmetrical reagent, the negative part of a reagent, that is a Br minus, goes to that carbon atom of a double bond which carries a less number of hydrogen, and a positive part, that is a hydrogen, which goes to that carbon of a double bond which carries more number of hydrogen, is called as मार्कोनिकॉफ रूल. आणि हा मार्कोनिकॉफ रूल आणि सेडझेप रूल तुमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर म्हणून आपल्याला बघायला मिळतात. हा महत्वाचा पार्ट येतो. मग आता ह्याचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम नेमकं कसं आहे, काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याचं मेकॅनिझम कुठलं? अनसिमेट्रिकल अल्किनचं मेकॅनिझम. हे मेकॅनिझम एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला पर्टिक्युलरली आपल्याला रिॲक्शन पॅटर्न हा समजतो. हे आपल्याला लक्षात येईल. काय होईल? रिॲक्शन पॅटर्न हा तुम्हाला इझी समजेल. हे लक्षात ठेवा. MR रूल विसरू नका. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऑफ अ डबल बॉन्ड which carries less number of hydrogen, and positive part goes to that carbon of a double bond which carries a more number of positive, more number of negative आहे less number हायड्रोजन असलेला अनसिमेट्रिकल अल्कीन. इथं अनसिमेट्रिकल अल्कीन पाहिजे. सिमेट्रिकल असेल तर कुठेही पाठवला तरी प्रॉडक्ट हा सेमच तयार होणार आहे. हे लक्षात ठेवा. मग आता इथं मेकॅनिझमनं काय होतं बघूया. मेकॅनिझम आपल्याला जर बघितलं तर इथं पहिल्यांदा इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन फेवर होणार आहे. काय होणार आहे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन फेवर्स. ओके, ऍडिशन
फेवर्स. आता ही ऍडिशन फेवर्स कशी होते हे आपल्याला बघूया. स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, स्टेप नंबर 1 मध्ये HBr हा ब्रेकडाऊन होतं H प्लस अँड Br मायनस. काय होतं पर्टिक्युलरली HBr undergoes आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजेच H प्लस अँड Br मायनस मध्ये आपल्याला तयार होतो. आणि हा H प्लस काय होतो, इलेक्ट्रोफाईल म्हणून तयार होतो. इलेक्ट्रोफाईल म्हणून H प्लस तयार होतो. आणि तुमचा Br मायनस जो आहे तो हा Br मायनस न्यूक्लिओफाईल म्हणून तयार होतो. हे लक्षात ठेवा. दॅट इज स्टेप नंबर 1. आता काय होतं स्टेप नंबर 2 ला, स्टेप नंबर 2 ऍडिशन ऑफ H प्लस म्हणजेच पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफाईल. ओके, आता इलेक्ट्रोफाईल टू द डबल बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये हे आपल्याला बघायला मिळणार आहे. आता तुमच्याकडे बघा हा CH3 हा CH डबल बॉन्ड CH2 आहे आणि हिथं तुमचं ऍडिशन H प्लस होणार आहे. 2 प्रकारांना ऍडिशन होईल बघा राजानो. बघा हा, आता जर समजा हा हिथं जर ऍड झाला, ओके, हिथं जर ऍड झाला तर तयार काय होईल बघा. हा CH3 हा CH2 हा CH2 हा असा तयार होईल प्रॉडक्ट. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच लाल, हे लाल. ओके, हा ऍड असा झाला तर पहिला फर्स्ट कॅरेक्टर जर हायड्रोजन अशा पद्धतीनं ऍड झाला तर. नाही समजा जर दुसऱ्या पद्धतीनं आपण ऍड केला तर हा हायड्रोजन समजा इथं ऍड झाला तर काय होईल बघा राजानो. तर तुम्हाला CH3 इथं CH आणि इथं CH3 तयार होईल. ओके, हे तुमचा सेकंड कॅरेक्टर. जे 2 प्रकारचे 2 वेज आहेत हे लक्षात ठेवा. 2 वेज. मग इथं तुम्हाला हा प्रायमरी बघायला मिळतो कार्बन आणि हा सेकंडरी कार्बन. लक्षात ठेवा, हा प्रायमरी कार्बोकॅशन, हा सेकंडरी कार्बोकॅशन. त्यालाच तुम्ही कार्बोनियम म्हणता, कार्बोनियम आयन म्हणता. हे लक्षात ठेवा. मग प्रायमरी कार्बोकॅशन किंवा कार्बोनियम हे दोन्हीही तयार होतात. आता तुम्हाला माहिती आहे स्टॅबिलिटी कशी आहे. स्टॅबिलिटी ऑर्डर कशी आहे. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोनियम हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, कार्बोनियम मध्ये टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. म्हणून हा काय येतो प्रायमरी लेस स्टेबल येतो आणि हा मोस्ट स्टेबल. मग जिथं स्टेबल जास्त आहे तिथंच आपल्याला ऍडिशन होते. हे लक्षात ठेवा. सो सेकंडरी कार्बोकॅशन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅशन. मोर स्टेबल, मोस्ट म्हणू नका इथं, मोर स्टेबल सेकंडरी कार्बोकॅशन म्हणजे सेकंडरी कार्बोकॅशन मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅशन. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून तिसऱ्या स्टेप्स मध्ये काय होतं पर्टिक्युलरली थर्ड स्टेप्स मध्ये लक्षात घ्या. स्टेप नंबर 3 मध्ये न्यूक्लिओफाईल Br attacks on stable secondary कार्बोकॅशन किंवा कार्बोनियम म्हणा. सेकंडरी कार्बोकॅशनला अटॅक करतो अँड प्रोड्युसेस प्रोडक्ट
stable attack on a stable secondary carbon and produces a product that is 2-bromopropane हे आपल्याला तयार होतं विच इज अ मेजर प्रॉडक्ट हे लक्षात ठेवा. इथं प्रायमरी कार्बोकॅशन हा मोर प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन्हीही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्सचे आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही इथं इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन होणार आहे म्हणजे मेकॅनिझम मध्ये जर बघितलं तर आपण ज्या वेळेला मार्कोनिकॉफ रूल हा ज्या वेळेला कन्सिडर करतो राजानो त्यावेळेला तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऍडिशन जी होणार आहे ती ऍडिशन होत असताना निगेटिव्ह पार्ट हा लेस नंबर ऑफ कार्बन ऑफ डबल बॉन्ड कडे जाणार आहे. मग त्यामध्ये जर मेकॅनिझम कॅरेक्टर जर बघितलं तर मेकॅनिझम कॅरेक्टर प्रमाणे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ही फेवर्स होणार आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन होणार आहे त्यावेळेला कार्बोनियम म्हणजेच कार्बोकॅशन आयन्स हे इंटरमिजिएट तयार होणार आहेत. कार्बोकॅशन आयन्स हे इंटरमिजिएट तयार होणार आहे. म्हणून स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं HBr हा अंडरगोज आयोनायझेशन मध्ये जाऊन H+ आणि Br- म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल मध्ये त्याचं काय होतं आयोनाइज्ड कॅरेक्टर होतं. आणि मग हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन हा ऍज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून अल्किनला अनसिमेट्रिकल अल्किनला हे लक्षात ठेवा. हा जो अल्किन आहे हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे कारण का अनसिमेट्रिकल अल्किन मध्येच आपल्याला 2 प्रकारचे प्रॉडक्ट बघायला मिळतात. अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर हे रिॲक्शन म्हणजेच हायड्रोजन हा इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन करतो आणि 2 प्रकारचे पर्टिक्युलरली कार्बोनियम आयन्स तयार करू शकतो. जर लाल रंगाने दाखवलं तिथं जर हायड्रोजन अटॅच झाला ह्या लेस नंबरला तर प्रायमरी कार्बोकॅशन होतो आणि जर हाय मोर नंबर ऑफ हायड्रोजनला जर अटॅच झाला तर सेकंडरी कार्बोकॅशन म्हणजेच कार्बोनियम आयन होतो. आता सेकंडरी कार्बोकॅशन हा मोर स्टेबल आहे कुणापेक्षा प्रायमरी पेक्षा हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला जो न्यूक्लिओफाईल Br आहे हा अटॅक करतो स्टेबल सेकंडरी कार्बोकॅशन वरती आणि प्रोड्युसेस 2-ब्रोमोप्रोपेन किंवा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड हे कॅरेक्टर तयार करतो हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येणार आहे. हा महत्वाचं कॅरेक्टर आहे हे एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग आपल्याला जे पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर ओके ओझोन बरोबर ह्या रिॲक्शन्स म्हणजे ओझोनोलायसिस अँड H2O2 हे कॅरेक्टर्स बघत असताना ह्या मेकॅनिझमचा महत्वाचं ऍडिशन रिॲक्शन्स कशी होते ही आपण बघितलेली आहे. ह्यामध्ये मार्कोनिकॉफ रूल हा लक्षात घ्या. हा मार्कोनिकॉफ रूल इम्पॉर्टंट आहे हा ओके. आणि ही ज्या वेळेला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपण बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन पहिल्यांदा होते आणि मग न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होते हे लक्षात घ्या. म्हणजेच मेकॅनिझम मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन हे फेवर्स आहे हे तुमच्या डोक्यात ज्या वेळेला येईल तो सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येणार आहे. आता ज्या वेळेला तुम्ही पुढचं जे कॅरेक्टर बघू आपण ज्याला आपण पर्टिक्युलरली पेरॉक्साईड इफेक्ट अँटी मार्कोनिकॉफ रूल हे कॅरेक्टर बघायचं आहे ज्याला आपण पेरॉक्साईड इफेक्ट और अँटी MR किंवा त्यालाच आपण खर्श मायो इफेक्ट म्हणतो. आता हे काय आहे ज्या वेळेला तुम्ही अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर हा काय आहे अनसिमेट्रिकल अल्किन आहे ज्याला आपण प्रोपीन म्हणतो. ह्याच्या बरोबरीने ज्या वेळेला ऍडिशन ऑफ HBr कराल
इन प्रेझेन्स ऑफ अ पेरॉक्साइड. पेरॉक्साइड मग आता हे कुठले कुठले पेरॉक्साइड्स आहेत हे बघा. पेरॉक्साइड H2O2 येतं, बेन्झॉइल पेरॉक्साइड येतं, ओके. बेन्झॉइल पेरॉक्साइड नंतर ऍसिटाइल पेरॉक्साइड येतं, ऍसिटाइल पेरॉक्साइड नंतर सोडियम पेरॉक्साइड. हे कुठलेही तुम्ही पेरॉक्साइड जरी घेतलं तर इथं काय होतं, एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टर येतं, एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम, ओके. ह्याला positive part goes to that carbon atom of a double bond which carries less number of hydrogen, and negative part goes to that carbon atom of a double bond which carries more number of hydrogen. मग पेरॉक्साइड इफेक्ट म्हणजे काय, एक्झॅक्टली ऍडिशन जी होते ही एक्झॅक्ट अपोजिट टू MRO रूल होते. म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ अ पेरॉक्साइड when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, positive part goes to that carbon atom of a double bond which carries a less number, and negative part goes to that carbon of a double bond which carries more number. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला इथं N प्रोपाइल ब्रोमाइड म्हणजेच 1 ब्रोमोप्रोपेन तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता ह्याचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपण उद्याच्या भागात बघायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. तर इथं पेरॉक्साइड इफेक्ट आणि NTMR हे मी पुन्हा एकदा सांगतो की पेरॉक्साइड इफेक्ट हा एक्झॅक्टली मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टर्स मध्ये त्याची ऍडिशन होते, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला अनसिमेट्रिकल अल्केन अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर रिॲक्ट करतो, म्हणजे HBr असेल, HCl असेल, HI सारखा असेल, तर इथं लक्षात ठेवा. तर पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे हायड्रोजन हा लेस नंबर ऑफ हायड्रोजन असलेल्या कार्बन डबल बॉन्डला अटॅच असलेल्या कार्बनला ऍड होतो, आणि निगेटिव्ह पार्ट हा मोर नंबर ऑफ हायड्रोजन असलेल्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होतो इन प्रेझेन्स ऑफ अ पेरॉक्साइड. मग हे पेरॉक्साइड इफेक्ट एक्झॅक्टली अपोजिट ऍडिशन देतात, कुणाच्या, मार्कोनिकॉफ रूलच्या अपोजिट, म्हणून त्याला NTMR रूल म्हटलं जातं किंवा पेरॉक्साइड इफेक्ट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि ह्या इफेक्टलाच खर्श मायो इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग आता तुम्हाला मी सांगितलं बघा, इथं पेरॉक्साइड लिहिलेला आहे, H2O2, बेन्झाईल, ऍसिटाइल पेरॉक्साइड, सोडियम पेरॉक्साइड, म्हणजेच हे सगळे आले नॉन पोलर सॉल्व्हंट. काय आले, हे नॉन पोलर सॉल्व्हंट आलेले आहेत. आणि नॉन पोलर सॉल्व्हंट म्हटलं की फ्री रॅडिकल मेकॅनिझम हा येणार आहे. आणि हा फ्री रॅडिकल मेकॅनिझम कसा येतो, म्हणजेच फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हटलं की चेन इनिशिएशन, चेन प्रोपोगेशन आणि चेन टर्मिनेशन हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणजे चेन कशी येणार आहे, इनिशिएट कशी होते, आणि नंतर पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स कसं होतं. आता नॉन पोलर म्हटलं की होमोलायसिस, होमोलायसिस म्हणजेच होमोलायटिक बॉन्ड फिशन, होमोलायटिक बॉन्ड फिशन होतं, म्हणजेच फ्री रॅडिकल तयार होतं. आणि फ्री रॅडिकल्सनं आपल्याला पर्टिक्युलरली जनरेशन ऑफ काय होतं, पेरॉक्साइड जनरेट होतो. पेरॉक्साइडचं पर्टिक्युलरली होमोलायटिक बॉन्ड फिशन होऊन फ्री रॅडिकल तयार होतं, आणि फ्री रॅडिकल जे तयार झालं ते रिॲक्शन इनिशिएट करतं. आणि म्हणून आपल्याला फ्री रॅडिकल प्रिपेअर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण मेकॅनिझम हे कॅरेक्टर बघत असतो, हे लक्षात ठेवा राजानो. आणि म्हणून ह्याचं जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम आपण उद्याच्या भागात पूर्णतः पेरॉक्साइड इफेक्टचं मेकॅनिझम हे बघायचं आहे, ओके. कारण आता
तुम्हाला एक जो मेकॅनिझम आहे मॉर्कोनिकॉफ रूलचा मेकॅनिझम हा महत्वाचा बघून ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पेरॉक्साईड इफेक्टचा जो मेकॅनिझम आहे तो उद्याच्या भागात आपल्याला बघायचा आहे. तर आज ज्या आपण रिॲक्शन्स घेतलेल्या आहेत, केमिकल रिॲक्शन्स, हायड्रोजनेशन, हॅलोजिनेशन आणि सगळ्यात महत्वाचं जो आहे एमआर रूल ऍडिशन ऑफ एमआर म्हणजे एमआर रूल ऍडिशन ऑफ HCl HBrHI आणि पेरॉक्साईड इफेक्ट, हे दोन्हीही कॅरेक्टर्स बघितले. उद्या ज्याला पेरॉक्साईड इफेक्ट, ओझोनोलायसिस, बेयर्स रिएजंट ह्या रिॲक्शन्स बघून घ्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. ओके, आणि त्यामुळं हा सगळ्यात फॅक्च्युअल येतो. आज झालेल्या रिॲक्शन्स व्यवस्थित बघून घ्या, काय समजलं नसेल तर विचारा. थँक्यू व्हेरी मच.